हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. एक किलोची वाढ लांब झालेली आहे सध्या. अजून 1 किलो बाकी आहे वाटतं. अरे कर तू डायरेक्ट तुझ्यापासून. नमस्कार मंडळी, कशा आहे सगळे? हसताना सतत पाहिजे पुढचा. सो हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही परत एकदा फोटोशूट करणार आहोत. आज आपला फोटोशूट पोर्ट्रेट फोटोग्राफी असेल, जे लाईट्स वगैरे लावलेले आहेत आम्ही, ठीक आहे. आणि वेगळ्या वेगळ्या पोजेसमध्ये, थोडे ई-कॉम पोजेसमध्ये आम्ही मॅडमचा फोटोशूट करणार आहोत आज, ठीक आहे. तर हा फोटोशूट असा टाइमपास नाही आहे आमच्यासाठी तरी. नाही, अजिबात नाहीये टाइमपास. हा फोटोशूट आम्ही आमच्या पोर्टफोलिओसाठी बनवतोय, म्हणजे ज्याच्यानी आमच्या नवीन कंपनी आहे, आम्ही जी नवीन कंपनी इस्टॅब्लिश केली आहे, एक दृष्टी स्टुडिओज, ती त्याच्यामध्ये एक्सपान्शन आहे. म्हणजे कंपनीमध्ये जे पहिला फोटोग्राफी सर्व्हिसेस होते ते आता एक्सपांड करून आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट आणि डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस पण चालू केले आहेत. तर तुम्हाला हळूहळू कळतीलच. आणि त्याच इन्स्टावर पण फॉलो करा. तर इन्स्टावर पण तुम्ही फॉलो करा. एक दृष्टी ऑफिशियल हे नाव आहे. फ्लेम वाला लोगो आहे. लोगो टाकेलच एडिट मध्ये टाका. नाही ना, असं खाली ठीक आहे. इथे टाकेल, ठीक आहे. लोगो इथे टाकेलच ती. सो मी कपडे चेंज करून आलेली आहे. आता मी येत नसलेला मेकअप करते. मला लिपस्टिक लावण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. पहिले तर आपण सगळ्या हिशोबाने हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावूयात. हे मिक्स केलंय. हे आहे सनस्क्रीन. मी घरात लावते. ती फाउंडेशन वर येते थोडीशी, मग ती लावायला काय जात नाही. ठीक आहे, इतना चलता है. झालं ते. आता काय लावायचंय आणि कायच लावू शकते मी. मलाच नाही माहित. ठीक आहे, मी बोलले लोकांना म्हणतो ठीक आहे, नाही बोलत. आता आपण लावायचं आहे काय नाही. हे मी फक्त ह्या शूट साठी आता जस्ट मागवलंय झेप्टोवरून. हे झेप्टोवरती ब्युटी प्रोडक्ट्स भेटतात हे मला काल समजलं. याच्या अगोदर मला माहित नव्हतं. म्हटलं आपण लावूयात. ही तोंडाला बसेल का नाही पण. ऐन टायमिंगला माझ्या टोनची मिळाली हाय का नाही माहित नाही. कशी एवढी लावतात ते पहिले डोळ्यांचा मेकअप करतात ना. अरे मी भरपूर जणांना बघितलंय. जाऊ दे, आपण पहिले डायरेक्ट फाउंडेशन लावू. वापरू नका, चांगले दिसणारे. मी कागद आणलंय का नाही आठवत नाही आता मला. आणलं असं आणलं. हे वाव, छान दिसते रे. त्याच्यात बरोबर दिसते पण मी. हे चांगली आहे ही. हा गाईज, आणि मी जे जे प्रोडक्ट्स वापरीन हे त्याच्या सगळ्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला. कारण की मी थोड्याच गोष्टी वापरते पण ब्रँडच्या वापरते. जसे की पुढे तुम्ही बघाल ही पॉपची पण शुगर पॉपची पण चांगली आहे. शुगर पॉपची माझ्याकडे ना हा लिप बाम आहे. दाखवते, डीमार्ट मधनं मी आणते. शुगर पॉपचा लिप बाम आहे आणि ती शुगर पॉपची चांगली आहे. बरं झालं चांगली फाउंडेशन भेटलं. जास्त गोरी दिसते का सांग ना ललित. बघ. अरे मला बघ रे, त्याच्यात नको बघू. माझ्याकडे हे पण आहे. हे तुम्ही बघितलं असेल ऍड मध्ये इन्स्टाला. तर नाही दिसत ते. साला तू बोललास मला आता हे होतंय. नाही बरोबर आहे. बरोबर आहे. अजून नको लावू. नाही अजून नाही लावते. महाग आले का फक्त आता डोळ्यांना हे करते. तू शी सावरली आहेस मस्त. यार घाणेरडा. काय लावू पहिले. लायनर. माझ्याकडे हे ह्याची पण तुम्हाला लिंक देते मी. हे समथिंग 500 का 600 रुपयाला आहे. ह्याच्यात नाही येतोय. हा, ह्याचा दारूचा वास. ह्याच्यातलं दारूचा वासच येतो. दारू नाही येईल. मला लायनर नाही लावते. ठीक आहे. अरे लिक्विड आहे ना. मला घंटा लायनर लावता येत नाही. कसं लावू. मस्करा लावूया आता. तुम्हाला हा मार्क्स. हा
हे मार्चचं. माझ्याकडे ही मार्चची लिपस्टिक पण आहे, माझ्या बर्थडेला घेतलेली. हा हिचा शेड कसा दिसेल 23 आहे. इफ यू वॉन्ट यू बाय दिस. आणि माझं असं स्पेशल ऍडवाइस असेल सगळ्या मुलींना स्पेशली, की जर तुम्हाला कमी पैशातले जर तुम्हाला घ्यायचे असतील प्रोडक्ट्स तर ते मार्चचेच भेटू शकतात. ते 1000 1200-1500 पर्यंतच असतात जर कॉम्बो वगैरे घ्यायला गेलात तर. पण बाकी असं बघायला गेलं तर लिपस्टिक वगैरे सगळ्या कमी पैशामध्येच असतात. अंडर 1000 1000च्या आतमध्ये तुम्हाला प्रोडक्ट भेटू शकतात आणि तुम्ही तेवढे अफोर्ड करू शकता सगळेच. याला मागे अच्छा नानाचा फोन तापला. मस्कराची पण एक स्टोरी आहे. अगोदर मला मस्करा काय असतो हे माहिती नसायचं, तर मला असं वाटायचं की इथे कुठेतरी लावायचं असतं मस्करा म्हणजे हे इथे कुठेतरी लावायचं असतं मस्करा. हे मस्त आहे, मजा आली पण याची हे घेऊन मला. आणि हे पण हे आणल्याच्या नंतर मला समजा आय शॅडो लावतो कुठे मला माहितीच नव्हतं. मी दीदीला विचारते, दीदी बोलते कुठे लावतात सांग. म्हटलं नाही माहिती मला. लावू कुठे? इथेच लावायचं असतं ना डोळ्यावर. जाऊ दे नाही लावत. मला नाही माहिती यार. मला प्लीज तुम्ही लोक जज करत बसा, पण मला नाही माहिती, सिरियसली नाही माहिती. हा बोलू शकते, नावाला मुलगी आहे. आता काय करायचं होतं मला? आता आम्हाला काजळ लावायचं होतं थोडंसं. बघू नकोस, मी एकदा ना मी फक्त ना लास्ट इयरचा दिवाळी पार्टलाच फक्त आय मेकअप फक्त एक नंबर केला होता. येस बघ आता हे पण मार्च आहे मला. ह्याच्यासोबत हे मार्चचं काजळ, हे काजळ मला फुकट मिळालेलं. फुकट लिपस्टिक कोणती लावायची? हा आणि माझ्याकडे ही तुम्हाला दाखवली ती मार्चची एक लिपस्टिक आहे. अजून माझ्याकडे जुडिओचे ते दे रे जरा कॅन्डी दे. तुम्हाला समजलं असेल, माझ्याकडे हे जेव्हा आलं होतं ना तेव्हा हे मी घेतलं होतं. कारण की मला सगळ्या गोष्टींपैकी सगळ्यात जास्त मला फक्त लिपस्टिकच हा प्रकार आवडतो. तर मी जरा थोडासा प्लस लावते. हे माझ्या हार्ट येतात, ह्याच्यात हार्ट येतं, ह्याच्यात हार्ट येतं, ह्याच्यात हार्ट येतं. ठीक आहे, जास्त नाही लावते. हे जास्त लागलं ह्याच्यात का बरोबर दिसतंय. पण म्हणजे तुम्ही बघू सीओडी पबजी मध्ये मी बॉट नाहीये. पण का बस कोणती लावू? इथे नाही लावणार आहे, हीच लावणार आहे. पण मला ब्लेंड करायचं 2 लिपस्टिक. मला समजत नाही. मी ना ह्याच्या आतमध्ये ना फेंट लिपस्टिक लावते. दीदी तुला बोलताय लगेच. ही याच्या आतमध्ये लावायची. हीच लावू ना? हीच लावते. एका टोंडन असं वाटतं ते लहानपणी ना का आपण रंग होते. चित्रकलेच्या तासाला बसून आपण रंग भरायचो ना, तसं वाटतं. चित्रकलेचा तास चालू आहे गाईस. तेल खडू आणायला सांगितले तुम्हाला. ठीक आहे, फोटो मध्ये नाही वाटत हलकी वाटते. हलकी बरीच हलकी वाटते ती. नको हा जास्त नको. चला आता आपण काहीतरी करायचं होतं. हा गळ्यातलं घालायचं होतं. हा जर माझ्या कानातले मी हेच ठेवलेत त्याच्यावर मी हे घालणार आहे. ते ह्याच्यावरती जाते का नाही आता पहिले बघू, त्याच्यानंतर जाते. हे जाते का बघा. सेट झाला का त्याच्यावरती? हे पण कोणीतरी दिलेलंच मला आठवत नाही. सबके काहीतरी बोलायचं. हा सगळं सगळ्यांकडनंच घेते मी. आता बघा जास्त सिरियस नाही घेऊ ही लाईन. हा माझा हात केवढा, हे केवढं. रक्षाबंधन केलं
9 तारखेला येते ऑगस्टच्या. गाडी जाऊ दे, ते माझ्या हातात तसं पण दिसणार नाहीये. मी घालतेच कशाला ना. अरे कसं वाटतं ते ह्या आता तुम्ही लांब घे जरा, फोन लांब घे. मस्त. हे ह्याच्यावरती कसं वाटतं म्हणजे एवढा मोठा हात आणि हे कसं वाटतं आणि एवढं मोठं तोंड. तू तरी जवळ नको ना घेऊ. कट. ह्याच्यावरती मला घड्याळ पाहिजे. अरे हा, माझ्याकडे हे 2 पण ऑप्शन होते. शिट, हे दादाने दिले आणि बहिणीचं मी चोरून आणले. हे बर्थडेला दिले माझ्या. सगळे मी मला काही ना काहीतरी दिलेलंच आहे. आता हे दाखवते तुम्हाला. हे मी माझ्या बर्थडेला घातलं होतं. अनबॉक्सिंग जायचं. हाय नाही नको तरी पण बघा. बघा असं बघा. हे ऍक्च्युली गिवाचं आहे. गिवा ज्यांना माहिती असेल त्यांना. आय डोंट नो. आणि हे माझ्या बहिणीचं आहे. त्यांना दाखवलं गेले पण हे असं आहे. व्हेरी नाईस नाईस. हा नाईस नाईस. चला गाईज, आता आपण जाऊया पुढे फोटोशूटला. न जाने मेरे भाई को क्या हो गया, बहन बना दिया वन पीस पहना के, क्या हो गया. तर गाइस तुम्ही आता बघू शकता श्रेया रेडी आहे आणि फोटोशूट चालू आहे. बघा हा बाबा. तर गाइस तुम्ही बघू शकता आम्ही आता जेवून बिवून परत शूट करायला रेडी झालेलो आहोत. म्हणजे ती होते पावडर लावून मस्त 1 किलोची पावडर लावून झालेली आहे सध्या. अजून 1 किलो बाकी वाटतं. गाईज आता आम्ही काय केलेलं, मी नाही तिने चेंज केलेलं. तुम्ही बघू शकता आता आम्ही नेक्स्ट. अरे नाही मी ठेवलाच कॅमेरा तेवढा. येस तुम्ही बघू शकता तिचा मेकअप चालू आहे. टचअप डाऊन अप डाऊन. तर गाइस तुम्ही बघू शकता छोटा भीम ने बेडूक घातलेला आहे. फुल कपडे दाखवू शकतो. ठेंगा ऑलवेज ठेंगा. तर बघू शकता तुम्ही श्रेया अशी दिसते. हां जरा हॉट दिसली. ते नाही होत आमच्या त्या गोष्टी असतात. अच्छा ठरवून नसतात करायचं. हसतोय का तू? बघितलं हे न डरता गेलेलं आहे. काढले मी व्हिडिओ. तू हे करत होतीस तेव्हा, ते करत होतीस तेव्हा. हा अशी दात दाखवत होतीस तेव्हा. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता स्वतःचाच फोटो बघून स्वतःच हसली आधी आणि आता त्यावर रडते की मी का हसली. हा ऐकलं तुम्ही मी काय बोलतोय. आधी ती थांबा रे जरा. आधी ती स्वतःचाच फोटो बघून हसली डायरेक्टली आणि आता त्याच्यावर विचार करून रडते की मी का हसली. वुमेन बघा हा चेहरा बघा. आमच्या इथे काय होतंय आता पासपोर्ट साईज फोटो पण आम्ही काढून देतो. कोणाला काढायचं असतील तर कृपया या आमच्याकडे व्हिजिट करा. असं बॅकग्राऊंड वगैरे बनवून आमच्याकडे बॅकग्राऊंड चेंज पण होऊ शकतं. नसेल तर आम्ही स्वतः चेंज करू. आमच्याकडे असे हे एडिटर माणसं आहेत जे करतात. येस हा ललित गुन्हीबाळ बनून बसलाय. बघा ह्याचं तोंड. ह्याचं तोंड जरी गुन्हीबाळासारखं असलं तरी हा नाही आहे. ह्याच्या ह्याला शर्ट केवढा मोठा होता. याचा शर्ट बघू फोटो बघू. हे बघा असे पासपोर्ट साईज फोटो काढून मिळतील. या थोडा कमी हस नाही नको ना राहू दे ना. ए डोळा दिसा. डोळे मोठे कर. लायनर लावू तुला. काजळ लावू. मस्कारा लावू का. मस्कारा लावू का तुला. डोळा मोठा होईल तुझा. बाहेर काढ ना डोळे. रात्रीचं जागून ये. ए बाबा नको. परत कर. हा मस्त असे डोळे आणि चेहरा एकदम परफेक्ट आहे. असे डोळे दिसू दे. हे क्लिअरिटी काय मस्त आहे फोनची. मलाच आवडली. तर येस गाईज नेहमीप्रमाणे मी आता विसरलेली आहे ब्लॉग एंड करायचा. मी आता करते आहे. एनिवेज तर तुम्हाला नक्की सांगा हा ब्लॉग कसा आवडला. आमचं शूट मी एवढं रेकॉर्ड केलं नाही म्हणजे. तर तुम्हाला फोटोज वगैरे माझे बघायचे असतील
तर माझ्या इन्स्टावरती बघा. मी जेवढे पोस्ट हे सगळे फोटो पोस्ट नाही करणार. मी इन्स्टाला टाकीन. आय एम नॉट शुअर अबाउट दिस पण ओके मी टाकीन, बघू. पण बाकीचे जे तुम्हाला फोटोज बघायचे असतील किंवा आमचं काहीही काम बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईन आमच्या वेबसाईटची, ती तुम्ही नक्की व्हिजिट करा, बघा तुम्हाला आमचं काम कसं वाटतंय, काय वाटतंय आणि नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची नीड आहे. तसं काल आम्ही तुम्हाला आमचा एक बेसिक हे एक्सप्लेन केला बिझनेस. दॅट्स इट. आणि मी सगळ्या प्रोडक्टची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. ड्रेसची नाही टाकू शकत कारण की एक ड्रेस ऑनलाईन आहे आणि एक ड्रेस ऑफलाईन घेतलाय. ऑनलाईन जो ड्रेस घेतलाय त्याची मी टाकू शकते की तुम्ही कोणाला पाहिजे असेल वगैरे तर देईन मी. आता तसा पण खूप जुना आहे, एवढा जुना नाही आहे, झाली त्याला 1-2 वर्ष झाली असतील ड्रेसला. दुसऱ्या ड्रेसची जो पिंक कलरचा ड्रेस होता त्याचा तो मी कोल्यावरनं घेतला होता माझ्या 18व्या बड्डेच्या दिवशी, म्हणजे 18व्या बड्डेसाठी. तर बाकीच्या सगळ्या गोष्टींची मी जी काही लिंक असेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. तुम्ही चेक करा, तुम्हाला हवं असेल ते घ्या. आणि गर्ल्ससाठी स्पेशली मग जर तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे आहेत एकदम स्वस्त आहेत आणि मस्त आहेत, जर 200-300 रुपये तुम्ही एका लोकल लिपस्टिकच्या ब्रँडसाठी किंवा लोकल फाउंडेशनच्या ब्रँडसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर इट्स बेटर की तुम्ही तेच 200-300 रुपये मार्सच्या ब्युटी प्रोडक्टसाठी इन्व्हेस्ट करा. मी त्यांचं काही प्रमोशन नाही करत आहे, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. त्यांचे खूप बोलतो ना स्वस्त असतात प्रोडक्ट्स, सिरियसली सांगते. सो त्यांचे प्रोडक्ट स्वस्त असतात आणि ते आपल्याला बोलतात ना खूप युजफुल असतात. ते बोलतात ना लॉंग टाइम चालणारे असतात. ते ब्रँडचे असतात त्याच्यामुळे ते 1-2 वर्ष सहज काढू शकतात आणि 1-2 वर्षामध्ये आणि स्वतः पण आपण फिटनेस ग्रो करू शकतो स्वतःमध्ये. 1-2 वर्ष ते चालू शकतो. तुम्हाला जर का घ्यायचेच असतील तर फक्त मार्सचे घ्या. रेनेचे पण आहेत माझ्याकडे लिपस्टिक, त्यातही स्वस्त असतात. रेनेचे पण घ्या. रेनेचे माझ्याकडे फक्त लिपस्टिक आहेत, बाहेर वगैरे नाही आहे. बाकी तुम्ही लोकल ब्रँड वापरू नका असं मी तुम्हाला सजेस्ट करीन. कारण की त्याच्यामुळे फेसवरती आपल्याला रिॲक्शन होऊ शकतं, बारीक बारीक अशा फोड्या येऊ शकतात त्याच्यामुळे. दॅट्स इट. तर माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. काय मिसिंग वाटलं असेल तर तेही मला नक्की सांगा. तुम्ही कुठलं प्रोडक्ट वापरता, कुठला ब्रँड वापरता ते मला सांगा. ओके, बाय.